नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी हिंदी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये अनेक सरकारी भरती परीक्षा होणार आहेत. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात. त्यामुळे सामान्य ज्ञानाच्या पुस्तकांमधील प्रश्नाचा अभ्यास जसा तुम्ही करता त्याचप्रमाणे चालू घडामोडीच्या बाबतीतही तुमचे ज्ञान देखील अद्ययावत असायला हवे. चला तर मग सुरुवात करूयात. प्रश्न पहिला. भारतातील प्रमुख उद्योग समूह टाटा समूहाचे भाग भांडवल कोणत्या देशाच्या GDPच्या पुढे गेले आहे? ऑप्शन ए पाकिस्तान, बी श्रीलंका, सी अफगाणिस्तान, डी नेपाळ. तर बरोबर आन्सर आहे आन्सर ए पाकिस्तान देशाच्या GDPच्या पुढे गेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय उद्योग समूह टाटाचे भाग भांडवल देशात सर्वाधिक किती लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे? ऑप्शन ए 50, बी 40, सी 30, डी 20. बरोबर आन्सर आहे आन्सर सी. भारतीय उद्योग समूह टाटाचे भाग भांडवल देशात सर्वाधिक 30 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जगात कोणत्या कंपनीचे भाग भांडवल सर्वात जास्त आहे? ऑप्शन ए ॲपल, बी मायक्रोसॉफ्ट, सी गुगल, डी ॲमेझॉन. बरोबर आन्सर आहे आन्सर बी. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे भाग भांडवल सर्वात जास्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जगात सर्वाधिक भाग भांडवल मायक्रोसॉफ्ट कंपनीचे किती लाख कोटी रुपये आहे? ऑप्शन ए 250, बी 255, सी 248, डी 259. बरोबर आन्सर आहे आन्सर डी 259 लाख कोटी रुपये आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारताची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता किती गिगावॅट आहे? ऑप्शन ए 600, बी 655, सी 637, डी 658. बरोबर आन्सर आहे आन्सर सी. भारताची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता 637 गिगावॅट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा कोणत्या देशात होत आहे? ऑप्शन ए अमेरिका, बी भारत, सी सिंगापूर, डी जपान. बरोबर आन्सर आहे आन्सर बी. मिस वर्ल्ड 2024 स्पर्धा भारत या देशात होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. किती वर्षांनी भारतात मिस वर्ल्ड आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए 28, बी 27, सी 25, डी 24. बरोबर आन्सर आहे आन्सर ए 28 वर्षांनी भारतात मिस वर्ल्ड आयोजित करण्यात आले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मिस वर्ल्ड 2024 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? ऑप्शन ए सुष्मिता सेन, बी राणी वर्मा, सी रुकुलप्रीत कौर, डी शिनी शेट्टी. बरोबर आन्सर आहे शिनी शेट्टी ही स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ग्रीनपीस संस्थेच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोकसंख्या हवेच्या 2.5 PM मानकापेक्षा अधिक प्रदूषित हवेत श्वास घेत आहे? ऑप्शन ए 88, बी 99, सी 77, डी 66. बरोबर आन्सर आहे आन्सर बी 99. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील LPG CNG पुरवठादार कंपनी कॉन्फिडन्स पेट्रोलियमने कोणत्या देशाच्या LPG व्यापारी कंपनी बी ब्ल्यू सोबत करार केला आहे? ऑप्शन ए चीन, बी सौदी अरेबिया, सी UAE, डी नॉर्वे. बरोबर आन्सर आहे आन्सर डी. नॉर्वे सोबत करार केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे? ऑप्शन ए दक्षिण आफ्रिका, बी उत्तर कोरिया, सी दक्षिण कोरिया, डी उत्तर अमेरिका. बरोबर आन्सर आहे आन्सर सी. दक्षिण कोरिया या ठिकाणी जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतातील हरित ऊर्जा निर्मिती क्षमता किती मेगावॅटवर पोहोचली आहे? ऑप्शन ए 1,35,000, बी 1,33,000, सी 1,34,000, डी 1,38,000. बरोबर आन्सर आहे आन्सर ए 1,35,000 मेगावॅटवर पोहोचली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारत सरकारने किती वर्षांपर्यंत 2.25 लाख मेगावॅट क्षमतेचे हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? ऑप्शन ए 2025, बी 2026, सी 2028, डी 2027.
बरोबर आन्सर आहे आन्सर डी. 2027 वर्षांपर्यंत 2.25 लाख मेगावॅट क्षमतेचे हरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय लष्कराच्या उपप्रमुख पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे? ऑप्शन ए राकेश मारिया, बी उपेंद्र द्विवेदी, सी मनीष तिवारी, डी संजीव रेड्डी. बरोबर आन्सर आहे आन्सर बी उपेंद्र द्विवेदी. नेक्स्ट क्वेश्चन. नाट्यसंपदा प्रतिष्ठानचा यंदाचा किशोरी आमोणकर संगीतकार पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए पंडित नाना मुळे, बी पंडित रविशंकर प्रसाद, सी पंडित हरिप्रसाद चौरासिया, डी पंडित संतोष पवार. बरोबर आन्सर आहे आन्सर ए पंडित नाना मुळे यांना नाट्यसंपदा प्रतिष्ठानचा यंदाचा किशोरी आमोणकर संगीतकार पुरस्कार जाहीर झाला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील संबल येथे क्लकी धाम मंदिराचे भूमिपूजन केले आहे? ऑप्शन ए हरियाणा, बी बिहार, सी उत्तर प्रदेश, डी हिमाचल प्रदेश. बरोबर आन्सर आहे आन्सर सी उत्तर प्रदेश. नेक्स्ट क्वेश्चन. उत्तर प्रदेश राज्यातील संबल जिल्ह्यात कोणाच्या हस्ते नुकतेच कलकी धाम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए योगी आदित्यनाथ, बी नरेंद्र मोदी, सी राहुल गांधी, डी अखिलेश यादव. बरोबर आन्सर आहे आन्सर बी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेश राज्यातील संबल जिल्ह्यात कलकीधाम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. धन्यवाद.